नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे. ते म्हणजे नाचणीचे बिस्किट. हे बिस्किट मी कढईमध्ये बनवले आहे, ज्यात मी साखर आणि गुळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर हे पौष्टिक असे नाचणीचे बिस्किट मी कसे बनवणार आहे ते आपण पुढे बघूया. रेसिपीला आपण लगेच सुरुवात करतो आहे. इथे मी अर्धी वाटी एवढं रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही ते तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकता. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी एवढी खारीक पावडर घातली आहे. तुम्ही ते गुळाचाही वापर करू शकतात, पण थोडा अजून हेल्दी होण्यासाठी मी इथे खारीक पावडरचा वापर करते आहे. याला आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण थोडं हलकं होणार नाही आणि याचा रंग बदलणार नाही. हे बघा, फेटून याचा रंग बदललेला आहे, थोडं हलकं झालं आहे मिश्रण. हे बघा, जसं जसं आपण याला फेटत जातो याचा अजून रंग बदलत जातो आणि मिश्रण थोडं हलकं होतं. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता इथे काही मी कोरडे जिन्नस हे चाळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे चाळणीमध्ये 1 वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा मी इथे कोको पावडर घेतली आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा आहे. हे व्यवस्थित आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. मिश्रण चाळून झाल्यानंतर मी इथे 2 चमचे एवढं ड्रायफ्रूट पावडर घातली आहे. त्याला पण आता आपण इथे मिक्स करून घेऊया. आता हे सगळं कोरडं साहित्य आपण जे तुपाचं आणि खारीक पावडरचं मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये घालूया. याच्यामध्ये मी 4 ते 5 थेंब इथे व्हॅनिला इसेन्स घालते आहे. तुम्ही इथे वेलची पावडरही घालू शकता. आता मी याला हे एकत्र करून घेते आहे. आता तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा इथे गोळा तयार झाला नाही आहे. अगदी इथे हे एकसंध झालेलं नाही आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इथे दूध घालणार आहे, जेणेकरून आपला इथे पिठाचा असा गोळा तयार होईल आणि आपले कुकीज किंवा बिस्किट हे व्यवस्थित तयार होतील. हे बघा, छान असे मऊ झालेलं आहे. आता याचं तुम्ही एक लाडू बांधून बघू शकता. हे बघा, एक बिस्किट आपण इथे तयार करून बघतो आहे. चिरा पडायला नाही पाहिजे इथे आपल्या या मिश्रणाला, म्हणजे इथे मिश्रण आपलं तयार आहे. जर तुम्हाला अजून कोरडं वाटत असेल तर तुम्ही अजून 1 चमचा इथे दूध घालू शकता. आता एका बटर पेपर मी इथे थापून घेते आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही इथे बिस्किट तयार करू शकतात. माझ्याकडे कुकी कटर आहे, त्याच्यात मी हे करते आहे. तुम्ही इथे गोल किंवा चौकोनी आकाराचेही करू शकतात. इथे आपण आपले सगळे बिस्किट तयार करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मी इथे थोडे इथे अजून बदाम लावते आहे, जेणेकरून आपले बिस्किट अजून छान आकर्षक दिसतील. हे बिस्किट आपण कढईत बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे कढई आधीच प्रीहीट करायला ठेवली होती. आतमध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि एक छोटंसं असं बोल ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी हे ताटावर ठेवणार आहे. वरती बटर पेपर आहे आणि त्याच्यावर आपले बिस्किट ठेवलेले आहे. वरतून एक झाकण ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिटात हे व्यवस्थित असे बेक होतात. हे बघा, तुम्ही पाहू शकतात रंगही थोडा बदललेला आहे. गरम आहे अजून बिस्किट, मी तुम्हाला दाखवते. खालून असे छान रंग आलेला आहे. 15 ते 20 मिनिटात हे व्यवस्थित बेक होतात. हे बघा, आपले इथे सगळे बिस्किट तयार झालेले आहे. किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार होते. तोंडात टाकताच विरघळतील असे तयार झाले होते. तर नाचणी ही किती पौष्टिक आहे असं काही वेगळं सांगायला नको. आणि लहान मुलांना आपण बाहेरचे बिस्किट देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हे नाचणीचे बिस्किट तयार करू शकतात. तर तुम्हाला ही पौष्टिक असे नाचणीचे बिस्किटची रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.